आम्हाला मॅसेज कळाला की फिरापा वनकडे हे राहिले नाहीत. मी शिवला भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर त्यांच्या मुलाचा हाल पाहिल्यानंतर अत्यंत दुःख वाटलं. मी संबंधित मुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब, संबंधित आरोग्यमंत्री व वैद्यकीय डायरेक्टर व सचिव यांना सूचित करतो, एक जीवाभावाचा माणूस तुमच्या शासनाच्या आरोग्य विभागामध्ये गेल्या 15 वर्षापासून ते जॉब करत होते. रोजंदारीवर जॉब करत असताना संबंधित ज्या न्यायालय प्रतिक्रियेवर देत चालतं, संबंधित कोर्टाची ऑर्डर म्हणून त्यांना कायमरूपी करावं रोजंदारी कर्मचाऱ्यांना, असं कोर्टाची ऑर्डर असताना सुद्धा संबंधित इथले अधिकारी जर गय करत असतील तर मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीचा रोजगार आघाडीचा प्रदेशाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष म्हणून संबंधित अधिकाऱ्यांना सूचित करतो की गरिबाच्या जो आज इथे मयत झालं, ऑन ड्युटीवर त्यांचं मयत झालेलं आहे. आता अधिवेशन चालू आहे. संबंधित मी विरोधी पक्ष नेत्यांना पण या माध्यमातून सूचित करतो, एक माणूस ऑन ड्युटीवर जातो आणि त्याच्या एकुलता एक मुलगाच बेघर झालाय. जर शासनाने दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये इथं संबंधित डीन असतील, आरोग्य अधिकारी असतील आणि इथल्या संपूर्ण यंत्रणेला मी सूचित करतो, आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसू, या ठिकाणी शासनाकडे दाद मागू, संविधानिक मार्गाने आम्ही आंदोलन करू आणि संविधानिक मार्गाने न्याय दिल्याशिवाय ही आंबेडकरी चळवळी स्वस्थ बसणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो. धन्यवाद.